आमचे वणी शहराच्या अध्यक्ष तुम्हाला माहितीच आहे, वणी लोकसभा पडले त्याप्रमाणे कळवण तालुक्यामध्ये कळवण विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष बीबी बैरम म्हणून आपल्याकडे व्हिडिओ म्हणून काम केले, त्यांची नियुक्ती आम्ही आज केली. संघटना आणि संपूर्ण आपण बघू शकता नाशिकमध्ये काल मोठी उलथापालथ झालेली आहे आणि मोठा प्रवेश भाजपमध्ये झालेला आहे आणि भाजपचे गिरीश महाजन यांनी हा प्रवेश घडून आणल्याची चर्चा सर्वत्र आहे. त्यामध्ये अजितदादा गटाला देखील डॉमिनेट करण्यात आलेला आहे. तसेच भाजपच्या वाटेवरती जे गेलेले उमेदवार हे पूर्वी विधानसभेची निवडणूक हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लढलेले दिंडोरी लोकसभा विधानसभा असेल तसेच सिन्नर विधानसभा असेल यामध्ये निवडणूक लढलेली आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याशी शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष दत्ताजी पाटील हे आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. काय सांगाल एकंदरीत काल जे प्रवेश झाले ह्या प्रवेशाबाबत नेमकं काय घडामोडी घडल्या आणि काय सांगाल? कालचा जो काही पक्ष प्रवेश सौ सुनीताताई चारोस्कर, उदय सांगळे, युवकचे अध्यक्ष श्याम हिरे, राजा बोडगे, संजय सोनवणे हे 4 लोकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. परंतु हा प्रवेश हा काही जनतेच्या सोडवणुकीसाठी नाही, हे स्वतःचं पुनर्वसन करण्यासाठी त्यांनी केलेला प्रवेश आहे. स्वतःचे प्रश्न सोडवण्यासाठी ते पक्षांतर त्यांनी केलेले. आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाची विचारधारा ही शेतकरी धर्म म्हणून त्या ठिकाणी बघितलं जातं. आदरणीय पवार साहेबांनी शेतकरी असतील, आदिवासी असतील, दलित असतील, महिला असतील, युवक असतील या सर्वांसाठी आजपर्यंत कामकाज केलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे माझ्या 45 वर्षाच्या राजकीय जीवनात आदरणीय पवार साहेबांनी शेतकऱ्यांप्रती, महिलांप्रती असेल, शेतमजुरांप्रती असतील, कामगारांप्रती असतील, सहकारामध्ये असेल जे काही कामकाज केलेले इतकं कामकाज तर आज काही मला वाटतं कुठल्याही माणसाने, स्वर्गीय विलासराव देशमुख थोड्याफार प्रमाणात त्यांनी काही केलं परंतु ते पवार साहेबांनी केलेले. म्हणून पवार साहेबांच्याच नेतृत्वाखाली मागच्या काळात 10 वर्षे चारोस्करांना आमदारकी मिळाली. नंतरच्या काळात जिरवळ साहेबांना 20 वर्ष पवार साहेबांच्या नेतृत्वाखालीच आमदारकी आणि मंत्रिपद मिळालं. परंतु ही माणसं पक्षासाठी किंवा जनतेसाठी त्यांनी व्यक्त केली भूमिका का पक्षावर नाराजी म्हणून आम्ही पक्ष सोडला नाही, जनतेच्या विकासासाठी पक्ष सोडला. मला सांगा, जनतेचा विकास करायचा असता तर त्यांच्या पक्ष प्रवेशाची त्यांनी नाट घेतली असती भाजपला का आमच्या शेतकऱ्यांचा जो अतिवृष्टीमुळे नुकसान झालं त्याला एक तर नुकसान भरपाई द्या, त्याला पीक विमा द्या, त्याला सरसगट तुम्ही घोषित केलेली कर्जमाफी द्या, अशा अटी टाकून त्यांनी पक्ष प्रवेश केला असता आणि सरकारने ते मंजूर केलं असतं तर आम्हाला आनंद वाटला असता. पण तसं तर काहीच नाहीये. काल शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, भाजपचा मोठा प्रवेश सोहळा रंगला, काय सांगाल याच्यावरती? मला सांगा ना, आता शेतकरी एका बाजूला आत्महत्या करतायत आणि राज्यकर्ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी इकडच्या तिकडं उड्या मारतायत, पक्षांतर करतायत. याच्यामध्ये कुठे जनतेचं भलं होणार आहे? आणि सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजितदादा असतील किंवा एकनाथजी शिंदे साहेब असतील या सर्वांनी शेतकऱ्यांच्या प्रती कुठल्याही प्रश्नावरती काही मोकळं केलेलंच नाही ना. एका बाजूला तुम्ही अदानीला 150-125 कोटी रुपये माफ करतात आणि अजितदादा एका बाजूला म्हणतो शेतकऱ्यांना काय काय फुकट द्यायची सवय लावतात. अरे शेतकरी दिवसा लाईटनी रात्री शेतामध्ये काम करतो, बिबट्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मुलाला खातो, सर्पदंश होतात, विंचू चावतात, विजेचे शॉक लागतात, एवढ्या हाल अपेक्षा सगळे शेतकरी सहन करतात. गिरीश महाजनांनी अनेक बागांच्या, द्राक्ष बागांच्या देखील पाहण्या केल्या, तसेच त्र्यंबकेश्वर येथील पीडित लोकांची देखील पाहणी केली. त्या संदर्भात काय सांगा? ते फक्त रोडनी गेले ना, ते बांधावर दाखवले, फक्त रोड रस्त्याच्या कडेला ज्या बागा आहेत त्याच बघितल्यात. जाऊन जे आतमध्ये जे शेतकरी त्यांची जी अवस्था ती बघायला पाहिजे. काही आज कांद्याची अवस्था काय, आज भाजीपाल्याची अवस्था काय, सोयाबीन सगळं सडलेलं आहे, त्याच्यानंतर तुमच्या मका या सगळ्या सडलेल्या आहेत, टोमॅटो पूर्ण उद्ध्वस्त झाली आहे, या सगळ्या बाजूने शेतकरी पूर्ण साफ झालेला आहे, विहिरी गाळानं भरलेल्या आहेत, लाईट पत्तानी आज बऱ्याच ठिकाणी पोल पडलेले आहेत, सप्लाय नाही आहेत. आज शेतकरी सन्मान योजनेमुळं शेतकऱ्यांना कोणी कर्ज देत नाहीये, सोसायट्या बंद आहे, बँका, जिल्हा बँकेची दिवाळखोरी निघाल्यामुळे विकास सोसायट्या रुपयाचं कर्ज देत नाही. शेतकरी आज सावकारी पाशामधलं कर्ज भरता ते भरता येत नाही म्हणून आत्महत्या करतायत. भाजपचा प्रवेश हा
अजितदादाच्या पक्षाला असेल, मंत्र्यांना असेल, डॉमिनेट करण्यासाठी काय वाटतं? अगदी बरोबर, तसंच वस्तुस्थिती येते. त्यांनी बघा ना, सिन्नरमध्ये अजितदादाचे मंत्री महोदय कोकाटे साहेब आहेत, त्यांच्या तिथं सांगलींना घेतलं. इकडं झिरवळ साहेबांच्या विरोधात सुनीता चारोस्कर आणि रामदास चारोस्करने घेतलं. म्हणजे हे अजितदादांना शेअर देण्याचाच प्रकार आहे, दुसरं काय. नाशिकमध्ये अनेक रस्ते असतील, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हजारो कोटीचा निधी आलेला आहे. अनेक रस्ते गेल्या काही दिवसापूर्वीच काम केलेले आहे. आता पूर्णतः खड्डे पडलेले आहे. तुमच्या पक्षाकडून विरोधासारखी काही भूमिका नाशिकमध्ये दिसत नाही. यावरती काय सांगाल तुम्ही? म्हणजे आम्ही आंदोलन केलं ना साहेब, असं काय करतो. आमच्या पक्षाने मोठा आक्रोश मोर्चा काढला, रस्त्यावरती आम्ही उतरलोय. आज कांद्यावरती आंदोलन आम्हीच करतोय. सर्व आघाडीचे उभाटा असेल, सीपीएम असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, आम्हीच तर आंदोलन करतोय. आज आम्ही आंदोलन करतोय म्हणजे सरकार तरीही या सरकारला जाग येत नाहीये. आज कोट्यवधी रुपये ते सिंहस्थात खर्च करणार, परंतु ग्रामीण भागामध्ये आज सोयीचे रस्ते नाहीये, शाळा नाहीये, आरोग्याच्या सुविधा नाहीये, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा नाहीयेत. या सगळ्या गोष्टी सरकारला, मंत्र्यांना, आमदारांना दिसत नाही का? सगळं दिसतंय, पण उघड डोळे झाकीती. हे आज हे फक्त पक्षांतर करणं, स्वतःचा पक्ष बलवान करणं आणि सत्तेत राहणं, एवढाच यांचा 8 तास चालू आहे. मुख्यमंत्र्यांनी गिरीश महाजनांना पाचारण केलेलं असताना देखील गिरीश महाजन हे विद्यमान मंत्र्यांमधील सर्वाधिक मोठे मंत्री असताना ते प्रवेशामध्ये व्यस्त राहून गिरीश महाजन हे मुख्यमंत्र्यांकडे पोहोचले नाही. ते सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, एवढंच त्यांना माहिती, बाकी काही नाहीये. जनतेच्या प्रश्नाशी त्यांना काही घेणं देणंच नाही. त्यांनी कोणते प्रश्न जनतेचे सोडवले? एका बाजूला सहकाराची पूर्ण दिवाळखोरी झाली, शेतीची दिवाळखोरी झाली, शिक्षणाची दिवाळखोरी झाली, आरोग्याची दिवाळखोरी झाली. कुठंच काही जनतेला सुविधा नाही आहेत. या गोष्टी सगळ्या त्यांना ज्ञात आहेत ना, या अज्ञान थोडे आहेत ते. नाशिक जिल्ह्यात काल जो प्रवेश झाला, आपल्या पक्षाला सर्वात मोठी हानी आहे. या संदर्भात काय तुम्ही? काही आमचा पक्ष बघा, आमच्या पक्षातनं 41 आमदार गेले, तरी आदरणीय पवार साहेबांनी कधीही कोणावरती काहीही बोलले नाही. आम्हाला चारोस्कर गेले काय, सांगळे गेले काय, काही फरक पडत नाही. आमच्या पक्षात ज्या कार्यकर्त्याला प्रामाणिकपणे जनतेची सेवा करायची, ते कार्यकर्ते त्याच्यापेक्षा जास्त ताकदीने आमच्याकडे अजून कार्यकर्त्यांची इन्कमिंग झालेली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था सोबळावर लढणार का महाविकास? आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करणार. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देणार, तसेच जुने चेहरे नाराजगी कसे बघणार? आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला 13 तारखेच्या मीटिंगमध्येच सांगितलं, महाराष्ट्र विकास आघाडी म्हणून लढायचं. आणि जे तरुण कार्यकर्ते असतील, गरीब कार्यकर्ते असतील, प्रामाणिक कार्यकर्ते असतील, यांनाच त्या ठिकाणी संधी द्या, असे स्पष्ट आदेश आम्हाला आदरणीय पवार साहेब, आदरणीय शशिकांत शिंदे, सुप्रियाताई सुळे यांनी दिलेले. नाशिक जिल्ह्यात नवीन पक्ष बांधणी संदर्भात काय सांगा? आम्ही आता गाव, बूथ, गण आणि गट निहाय आमच्या बैठका चालू आहेत. गाव पातळीपासून आम्ही आता संघटना परत नव्याने बांधतोय. अत्यंत चांगली संघटना बांधू. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तुम्हाला आम्ही बांधलेल्या संघटनेचा निश्चितपणे तुम्हाला यशाचा आकडा त्या ठिकाणी पाहायला मिळेल. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अतिशय तुटपुंजी मिळत आहे. या संदर्भात काय मस्करी केलेली शेतकऱ्यांची? हीच काही नुकसान भरपाई का? एका बाजूला शेतकऱ्याला एक खाताची गुणी घ्यायला 2000 रुपये लागतात आणि तुम्ही इकडे 1000 आणि 1200 रुपये नुकसान भरपाई देतायत. एकरी काय देता तुम्ही? 8000 रुपये हेक्टरी म्हणतायत. 8000च्या हेक्टरमध्ये काय होणार आहे मला सांगा तुम्ही? अहो, शेती तयार करायला ट्रॅक्टरला डिझेल आणि त्या ट्रॅक्टरची मजुरी 5000 रुपये एकराची घेतात. ट्रॅक्टरवर नांगरणी करणं आणि फणणं, नंतर मग त्याच्यामध्ये बियाणं टाकणं, काम करणं, पाणी, लाईट, या सगळ्या सुविधा तर लांबच आहेत. मतदान याद्यांच्या बाबत तुम्ही मुंबई येथे सत्याचं आंदोलन केलं, तशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी आंदोलन छेडणार का? हो, कारण मागच्याच आता 15 तारखेला आम्ही केलंच ना सप्टेंबरमध्ये. 15ला मोर्चा काढला एवढा मोठा. त्याच्या अगोदर आम्ही रस्ता रोको केले, त्याच्यानंतर मोठे नुकसान झाले. आतापर्यंत आम्ही जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा काढला, 2दा मोर्चे काढले त्यांच्या नेतृत्वाखाली. नंतर पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली नाशिकला महामोर्चा केला ना. लाखो लोक, हजारो लोक त्या ठिकाणी मोर्चाला सहभागी झाले. हे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठीच ना. शेतमजूर असतील, शेतकरी असतील, आदिवासी असतील, दलित असतील, महिला असतील, यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठीच मोर्चे होत होते. भाजपने स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढण्याचा नारा दिलेला आहे दिंडोरीमध्ये. चांगली गोष्ट आहे, आमचं काहीच म्हणणं नाही. त्यांनी लढावं, आम्ही समर्थ आहे त्यांच्याशी लढणारा. नक्कीच. आपण बघू शकता, हे होते दत्ताजी पाटील. त्यांनी सांगितलं, आम्ही पक्ष बांधणीत कमी पडणार नाही. इतक्या आतापर्यंत जे आमदार गेले त्यांनाही थांबवलं नाही, आता जे येतील त्यांना देखील थांबणार नाही, परंतु पक्ष भक्कम करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. कॅमेरा पर्सन प्रवीण सह अमोल जाधव, नवराष्ट्र, नाशिक.